तो त्रिमूर्ती इंटरप्राइजेस। पाहुण्यांना विनंती आहे की आपण बसून घ्या। समीरजी मसुरकर साहेब, संदेशजी एवढे आमचे इतरही पाहुणे आहेत। चला सर्वांचं शब्द सुमरानं आणि हार्दिक स्वागत, कारण वेळ फार कमी आहे। जे तिन्ही पंच गेले 2 दिवस या स्पर्धेकरिता होते त्या पंचांचं देखील हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतो। शाब्दिक सुमरानं आणि जे समालोचक मी स्वतः अभि पाटील, प्रवीणजी दुगाडे सर, आमचे दिनेशजी ओवाळ, सर्वांचं मी मनापासून शाब्दिक सुमरानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। धन्यवाद अभि पाटील सर। आपण लगेच बक्षीस समारंभाकडे वळतोय। मी दोन्ही टीम्सला विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोर या। दोन्ही टीम्स अभि ट्रेडर्स आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या दोन्ही टीम्स व्यासपीठाच्या अगदी समोर। मी दोन्ही संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करेल व्यासपीठाच्या समोर या। बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करीत आहोत। हॅलो, बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय। त्याचबरोबर शिव 11 संघाचा संघनायक आणि वेदांत 11 शिव 11 संघाचा खेळाडू आणि वेदांत 11 संघाच्या खेळाडूंना विनंती आपण देखील या। आदरणीय समीरजी मसुरकर साहेबांना देखील विनंती आहे का आपण यावं। तर पहिल्यांदा आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळताना मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय प्रणित जंगम। प्रणित जंगमला आपण आमंत्रित करतोय आपण यावं आणि हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच आपण शाहिद शेख यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते द्यावा, ज्यांनी आम्हाला डीजेची ही सेवा उपलब्ध करून दिली। शाहिद शेख आपण या। प्लेअर ऑफ द मॅचचा हा पुरस्कार प्रणित जंगमला जातोय। त्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करेल शिव 11 संघाच्या खेळाडूला आपण यावं। शिव 11 संघाचा एखादा खेळाडू जर असेल, टीम ओनर असेल तर आपण या। उत्तेजनार्थ पारितोषिक आहे। सुनील चव्हाण हे पारितोषिक स्वीकारतील आणि पारितोषिक देतील संदेश शेवले यांच्या शुभ हस्ते उत्तेजनार्थ हे पारितोषिक जात आहे शिव 11 या संघाला। आणि त्यानंतर वेदांत 11 संघाच्या कर्णधाराला किंवा खेळाडूला विनंती आपलं उत्तेजनार्थ पारितोषिक घेण्यासाठी आपण यायचंय आणि हे पारितोषिक देतील बंटी गायकवाड यांच्या शुभ हस्ते हे उत्तेजनार्थ पारितोषिक आपण देतोय। वेदांत 11 या संघाला हे उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे। ज्या संघानं जबरदस्त कामगिरी केली टॉप 4 मध्ये या शिव 11 आणि वेदांत 11 या संघाला आपण पाहिलं। आणि त्यानंतर आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब वेदांत 11 या संघाच्या खेळाडूला विनंती आपण या। प्रणित जंगम या, आपण ते पारितोषिक स्वीकारा। वेदांत 11 या संघाचं हे उत्तेजनार्थ पारितोषिक आहे जे प्रणित जंगमनं स्वीकारलंय। यानंतर बेस्ट फिल्डर या खेळाडूची निवड मात्र केली जाते। तो खेळाडू आहे मुळगावचा खेळाडू आहे आनंद जाधव, मॅन फ्रॉम मुळगाव। 6 कॅच ज्यानं पकडल्यात आणि 2 रनआउट त्यानं घेतलेत। तो ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक मात्र मी गणेशजी खेडेकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचंय। आनंद जाधवचा खेळ आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा। सूरज पांडेसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा। काल त्यांनी जबरदस्त झेल टिपला होता, पण आनंदनं मात्र 6 झेल आणि त्याचबरोबर 2 रनआउट घेतलेत, त्यामुळे त्याची निवड इथे केली गेली। आणि यानंतर बेस बॉलर उत्कृष्ट गोलंदाज खालापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 7व्या मध्ये ठरलाय। आवाज येत नाहीये। हा खेळाडू आहे खोपोलीचा। सगळेच खोपोलीचे, खोपोली प्रीमियर लीग आहे
आणि हा खेळाडू आहे मॅन फ्रॉम साईबाबा नगर प्रथम दळवी. 6 विकेट, 6 ओव्हर 40 रन, 6 विकेट ज्याच्या नावावरती नोंद केल्या गेल्या. ते पारितोषिक मी विनंती करतो सुनील चव्हाण ज्यांनी आम्हाला हे शूज इथे दिलेले आहेत त्यांना विनंती आपल्या शुभ असते हे पारितोषिक आपण द्यावं. बंटी गायकवाड यांनी ट्रॉफी दिलेली आहे आणि त्याचबरोबर सुनील गायकवाड यांनी स्पोर्ट शूज जे दिलेले आहेत उत्कृष्ट गोलंदाजासाठी ते मात्र प्रथम दळवीला जात आहेत. आणि यानंतर उत्कृष्ट फलंदाज 109 धावा आहेत 45 बॉल मध्ये, 10 चौकार आणि त्याचबरोबर 9 षटकार ज्याच्या नावावरती आहेत. कोण आहे? यस, वेदांत 11 संघाचा कर्णधार मॅन फ्रॉम मुळगाव शुभम घोडविंदे ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. या प्रणित जंगम या. आणि हे पारितोषिक खास तुम्ही घरी जाऊन त्याला द्यायचंय. आनंद जाधव हे पारितोषिक स्वीकारतायत. शुभम घोडविंदे ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. तर प्रणित हे पारितोषिक स्वीकारतोय. ही दोस्ती तुटणार नाही जोपर्यंत क्रिकेटचा खेळ चालेल. प्रणित आणि शुभमची दोस्ती कायम सगळ्यांच्या स्मरणात राहील आणि प्रणित हे पारितोषिक स्वीकारतोय. उत्कृष्ट फलंदाज ठरलाय शुभम घोडविंदे. 109 धावा त्याच्या नावावरती, 10 चौकार आणि 9 षटकार 45 बॉल मध्ये त्यानं कंप्लीट केल्यात. आणि त्याचबरोबर आता कोणाचाच आवाज येत नाहीये. साठे बोलतोय. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करतो टीम त्रिमूर्ती एंटरप्राइजेस साईबाबा नगर संघाला आपण यायचंय. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही सांघिक कोट्यामध्ये मेहनत केली आहे हे पारितोषिक घेण्यासाठी. या पहिला आणि दुसरं हे महत्वाचं नाही, पारितोषिक जिंकलंय हे सगळ्यात महत्वाचं. आणि टीम त्रिमूर्ती एंटरप्राइजेस साठी जरा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. पुढे आहे का बघ ना पुढं. त्यांच्या हातात आहे सिरीजलाच आहे ना. कोण आहे आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी मी अभि ट्रेडर्स या संघाला आमंत्रित करतो. आपण या, कारण सिरीज आम्ही समीर मसूरकर साहेबांच्या नाईट रजनीमध्ये देणार आहोत. ती गुलदस्त्यात आहे. कारण ही साईक तेव्हा बाईक होऊ शकते. आता घेतली तर सायकल येईल, पुढे घेतली तर बाईक होऊ शकते. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2025 खोपोली प्रीमियर लीग अभि ट्रेडर लेट आले आणि थेट शेड झाले. टाळ्यांनी त्यांचं स्वागत केलं जाईल. या संघानं दाखवून दिलं पेनल्टी घेतली तरी आम्ही पहिला नंबर मारू शकतो. मला वाटलं बाईक होईल याची म्हणून गुलदस्त्यात ठेवली. आता मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्काराकडे आपण वळतोय. हा सिरीजचा पुरस्कार जातोय मुंबई इंडियन्स या संघाच्या सगळ्या खेळाडूंचं ज्याच्यावरती साईन आहे ती बॅट आणि त्याचबरोबर सुंदर अशी या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफी. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघतोय झनकार नॅवेल्टी यांच्या माध्यमातून आपण देतोय स्पोर्ट्स सायकल. आणि हा मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावलाय. 6 ओव्हर मध्ये 45 बॉल 117 धावा आहेत, 18 चौकार 5 षटकार 6 ओव्हर मध्ये 40 धावा खर्च करताना 7 विकेट ज्याच्या नावावरती आहेत.
समीर मसुरकर तर खोपोली नगरपालिकेच्या रेसमध्ये आता धावणार आहेत, कदाचित नगराध्यक्ष होऊ शकतात, पण या सायकलचा मानकरी सिरीजचा मानकरी ठरलाय मॅन फ्रॉम मुळगाव की मॅन फ्रॉम साईबाबा नगर की मॅन फ्रॉम मर्ची खोपोली की मॅन फ्रॉम भानवज बौद्धवाडा. खेळाडू ठरतोय शुभम घोडविंदेचा परम मित्र प्रणित जंगम. या प्रणित या आपलं या स्पर्धेमध्ये आपण पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळवल्याबद्दल हार्दिक हार्दिक असं करतोय स्वागत. केटीसी या वाहिनीद्वारे हे प्रक्षेपण अजूनही चालू आहे. मी केटीसीच्या या सगळ्या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला खरंच खूप सहकार्य केलं. त्याचबरोबर योगेशजी खेडेकर यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी जी लाईट दिली गेली, ज्याच्या माध्यमातून हे प्रक्षेपण चालू आहे. त्याचबरोबर पंच आम्हाला लाभले, अंकेजी तांबडे असतील, सूरज पांडे, बाळा साळुंके आणि आमचे संजय म्हात्रे सर यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जेवढे चेंडू लागलेत ते अशफाक पटेल साहेबांनी आम्हाला दिलेत, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. ज्या ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सरळ हाताने मदत केली त्या सगळ्या दानशूर दात्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. त्याचबरोबर आमच्या दळवी ताईंनी आम्हाला टी शर्ट दिलेत, अर्थातच मंगेश दळवी यांच्या सुकन्या आहेत शिवानी दळवी यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत झाले. भलं मुलं मोठं सहकार्य त्यांनी केलं. समीरजी मसूर यांच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी बंटी गायकवाड यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजाचा आम्हाला मान दिला. त्याचबरोबर सन्मान चिन्ह दिली गेली. त्याचबरोबर